आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। नमस्कार, मी निष्ठा जवळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भाजपा काँग्रेसमध्ये आता पोस्टर वॉर सुरू। मनपाची उद्याची बैठक वादळी ठरण्याची चिन्हे। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गणेबैल टोलनाका बंद पाडवला। दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक कर्नाटकात दाखल। हिंडलगाच्या सुपुत्राची कलप चॅनलवर सप्तसुरांची उधळण। ज्योतिबा डोंगरावरील प्रतिमा सर्व लोकसेवाकडे सुपूर्द। बेळगावात आता कधीही विमान उतरण्याची सुविधा उपलब्ध। रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेचे कामगार मंत्री संतोष लाड यांच्याशी चर्चा। विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे शौर्य यात्रेचे आयोजन। मनपामध्ये कॅन्टोन्मेंट क्षेत्राच्या समावेशाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह। आता पाहूया सविस्तर बातम्या। जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसे देशातील राजकीय वातावरण तापायला लागले आहे। यामधूनच आता भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये पोस्टर वॉर सुरू झाले आहे। काँग्रेसने 4 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीचे एक पोस्टर पोस्ट करत पंतप्रधान मोदींचा उल्लेख सर्वात मोठे खोटारडे आणि दुसऱ्या एका पोस्टरमध्ये जुमला बॉय असा केला। त्यानंतर आता भाजपाने त्या पोस्टला प्रत्युत्तर देत राहुल गांधीचे रावणाच्या रूपातील पोस्टर शेअर केले। यामुळे आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर सुरू झाले आहे। राहुल गांधींच्या रावणरूपी फोटो पोस्ट केल्याने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपावर टीका केली आहे। काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक पोस्टर पोस्ट केले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने राहुल गांधीचे रावण रूपातील एक पोस्टर पोस्ट केले होते। त्या पोस्टरला भारत संकटात आहे असे हेडिंग देण्यात आले होते। मनपाची उद्याची बैठक वादळी ठरण्याची चिन्हे। महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 7 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे। या सभेच्या विषयपत्रिकेत 5 विषय आहेत, पण सभा प्रामुख्याने सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती, ठेकेदारांनी दिलेले आत्महत्याचे पत्र या विषयावर रंगण्याची शक्यता आहे। विषयपत्रिकेत 3ऱ्या रेल्वे फाटकाजवळ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणे, बुडाच्या वसाहतीचे हस्तांतरण हे 2 प्रमुख विषय आहेत। पण या विषयांपेक्षा 138 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा विषय वादाचा ठरणार आहे। आरोग्य स्थायी समिती बैठकीत अध्यक्ष रवी धोत्रे यांनी वाय.बी. गोल्लर आणि एन.डी. पाटील या ठेकेदारांवर टप्पा ठेवत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा आणि त्यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय जाहीर केला होता। त्यामुळे सर्व 9 ठेकेदारांनी आयुक्त अशोक दुडगुंडी यांना निवेदन देत 16 ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गणेबैल टोलनाका बंद पाडवला। बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गासाठी महामार्ग प्राधिकरणाने भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई मोबदला रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी। तसेच खानापूर तालुक्यातील नागरिकांना गणेबैल टोल नाक्यावर आकारण्यात येणारी टोल रक्कम 5 ऑक्टोबर पर्यंत माफ करण्यात यावी, अन्यथा टोलनाका बंद पाडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय रयत संघटनेचे नेते प्रकाश नाईक यांनी शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला दिला होता। परंतु प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे 5 ऑक्टोबर 2023 रोजी गणेबैल येथील टोल वसुली नाका रयत संघटनेचे नेते प्रकाश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बंद पाडला। त्यामुळे टोल नाक्याच्या दोन्ही बाजूनी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। आता दिनांक 25 पर्यंतची मुदत शेतकऱ्यांनी दिली असून प्रशासनाला योग्य निर्णय घेण्याची वेळ असल्याचे बोलले जात आहे। दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक कर्नाटकात दाखल।
राज्य केंद्रीय दुष्काळ अभ्यास पथक पाहणीसाठी दाखल झाले आहे। या पार्श्वभूमीवर विधानसौध इथे महसूल मंत्री कृष्णा बैरगौडा यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव अजित कुमार साहू आणि कृषी आयुक्त पाटील एल्लेगौडा यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचा अधिकाऱ्यांचा समावेश असलेली पहिली टीम बेळगाव, विजापूर, बागलकोट आणि धारवाडला भेट देणार आहे। बैठकीत केंद्रीय पथकाला राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देण्यात आली। केंद्राकडे 6,000 कोटी रुपये मागण्याचा निर्णय घेण्यात आला। सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी, ग्रामविकास मंत्री प्रियांक खरगे, कृषी मंत्री सेल्लुवरायस्वामी, सहकार मंत्री के.एन. राजन्ना, फलोत्पादन मंत्री एस.एस. मल्लिकार्जुन या बैठकीत सहभागी झाले होते। हिंडलगाच्या सुपुत्राची कलर्स चॅनलवर सप्तसुरांची उधळण। बेळगाव ही कलाकारांची भूमी आहे। इथे कलेच्या क्षेत्राचे अनेक पैलू उलगडतात। बेळगावचा ग्रामीण भाग हा देखील त्याला अपवाद नाही। लोकप्रिय होत असलेल्या रियालिटी शो सूर नवा ध्यास नवा यामध्ये हिंडलगाचा शाहीर पुत्र सागर चंदगडकर हा चमकतो आहे। हिंडलगा गावाचा सुपुत्र सागर चंदगडकर याची कलर्स मराठी चॅनलवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात निवड झाली आहे। सर्वोत्कृष्ट भारा गायकांमध्ये त्याची निवड झाल्यामुळे आता त्याचा कलाविष्कार संपूर्ण जगभरात पोहोचणार आहे। येत्या 7 व 8 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता हा संगीत कार्यक्रम रसिकांना पाहता येणार आहे। सागर शिवाजी चंदगडकर हा लक्ष्मी गल्ली हिंडलगा येथील रहिवासी आहे। बेळगावसह सीमा भागाला परिचित असणारे शाहीर शिवाजी चंदगडकर यांचा तो सुपुत्र आहे। ज्योतिबा डोंगरावरील प्रतिमा सर्व लोकसेवाकडे सुपूर्द। ज्योतिबा डोंगरावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवताना या परिसरात आढळून आलेल्या सुमारे 4 पोती देवदेवतांच्या भगन प्रतिमा येथील सर्व लोकसेवा फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आला। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। त्यावेळी आढळून आलेल्या हिंदू देवदेवतांच्या भगन प्रतिमा जागर फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून सुब्राव पवार यांच्या सर्व लोकसेवा फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आल्या। अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी या प्रतिमा स्वीकारून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आभार मानले। बेळगावात आता कधीही विमान उतरण्याची सुविधा उपलब्ध। बेळगावच्या विमान वाहतुकीच्या इतिहासात गुरुवारी हा महत्त्वाचा टप्पा ठरला। बेळगाव विमानतळासाठी अत्यंत अपेक्षित असलेल्या इंडिगोच्या दिल्ली बेळगाव मार्गाच्या उद्घाटनाचा उड्डाणचा साक्षीदार असलेला हा दिवस होता। या व्यतिरिक्त इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमच्या उद्घाटनाने उत्साह वाढवला आणि बेळगाव विमानतळाच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवळला गेला। खासदार मंगला अंगडी, राज्यसभा खासदार इनाना कडाडी, माजी मंत्री आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार राजू सेठ यांनी या नवीन विमानसेवेचे उद्घाटन केले। दिल्लीहून बेळगावला पहिल्या दिवशी 118 जणांनी प्रवास केला, तर बेळगावहून दिल्लीला 135 प्रवाशांनी उड्डाण केले आहे। रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेची कामगार मंत्री संतोष लाड यांच्याशी चर्चा। कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांनी विविध क्षेत्रातील संघटनाची प्रमुख महत्त्वाच्या मागण्यांविषयी चर्चा केली। यावेळी कामगार कमिशनर गोपाल कृष्ण, कामगार विभाग सेक्रेटरी भारती आणि उपायुक्त नागेश हे उपस्थित होते। या सर्वांनी रिक्षा टॅक्सी चालकांच्या महत्त्वाच्या जीवनाविषयी मागण्यांवर राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे कर्नाटक राज्य अध्यक्ष गजानन खापे आणि सेक्रेटरी अब्दुलभाई मेस्त्री दुबईवाले यांनी विविध मुद्दे मांडले। बेळगाव आणि निपाणी तालुका अध्यक्ष शिवराज हुक्केरी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे शौर्य यात्राचे आयोजन। देश आणि हिंदू धर्मासमोरील समस्या सोडवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने शौर्य रथयात्रा काढली आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री सानू मलाईन यांनी पत्रकार परिषदेत दिली। विश्व हिंदू परिषदेचे बेळगाव जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णा भट यांनी शौर्य रथयात्रेच्या बेळगाव जिल्ह्यातील संचाराबद्दल माहिती दिली। रथयात्रेच्या बेळगाव जिल्ह्यातील संचाराबद्दल माहिती दिली। दिनांक 9 सप्टेंबर रोजी बेळगाव शहरात शौर्य रथयात्रेचे आगमन होईल। आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातील विविध मार्गांवरून रथयात्रा काढण्यात येईल। त्यानंतर फिरणवाडी आणि मजगाव येथून बेळगाव तालुक्यातून रथयात्रा खानापूर तालुक्याकडे कूच करेल, असेही भट यांनी सांगितले। पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, शहराध्यक्ष भावकाना लोहार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। मनपामध्ये कॅन्टोन्मेंट क्षेत्राच्या समावेशाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह।
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिका हद्दीत विलिनीकरण करण्याबाबत अधिकृत सूचनापत्र मिळालेले नाही, अशी माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पदसिद्धी अध्यक्ष व मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे। बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची बैठक बोर्डाच्या कॅम्प येथील कार्यालयात पार पडली। यावेळी खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराना कडाडी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ उपस्थित होते। बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी म्हणाले की देशातील 10 कॅन्टोन्मेंट बोर्डाचे त्या महापालिकांमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र या यादीत सदरन कमांडच्या कक्षेत येणाऱ्या बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे नाव नाही, असे त्यांनी सांगितले। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। नवहिंद मल्टीस्टेट सोसायटीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केले। अहमदनगर इथे आयोजित मल्टीस्टेट फेडरेशनच्या 7व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वाबळे बोलत होते। नवहिंद सोसायटीचे चेअरमॅन प्रकाश आष्टेकर यांनी सोसायटीच्या कार्याची माहिती दिली। यावेळी नवहिंदचे व्हाईस चेअरमॅन अनिल हुंद्रे, शिवाजी सायनेकर, संभाजी फणबरकर, श्रीधर धामणेकर आणि राज्यातील 35 मल्टीस्टेट सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते। केली शताब्दी रुग्णालय स्वच्छता अभियान। केली शताब्दी चॅरिटेबल रुग्णालयातर्फे स्वच्छता अभियान नुकतेच झाले। त्यावेळी या अभियानाचे उद्घाटन संचालक डॉक्टर SC धारवाड यांनी केले। त्यांनी यावेळी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले। रुग्णालयाचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉक्टर BB पुट्टी यांनी स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर माहिती दिली। डॉक्टर B श्रीनिवास यांनीही स्वच्छतेचा संदेश दिला। यावेळी रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली। अरुण नगरनवर यांनी आभार मानले। ज्योतिनगर कंगराळी परिसरातील कचरा निर्मूलनाची मागणी। महापालिकेकडून कंगराळी खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मार्कंडेनगर, ज्योतिनगर परिसरातील कचरा उचल बंद झाली आहे। त्यामुळे परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। महापालिकेने लवकरात लवकर या परिसरातील कचरा उचल करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व रहिवाशांनी गुरुवारी उपमहापौर रेश्मा पाटील यांच्याकडे केली। उपमहापौर रेश्मा पाटील यांनी याबाबत स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली। यावेळी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष कल्लप्पा पाटील, यल्लप्पा पाटील, सदस्य चेतक कांबळे, राकेश पाटील, प्रशांत पाटील, सिद्धप्पा माळगी, मयूर पाटील आदी उपस्थित होते। उद्यमबाग शहापूरच्या निरीक्षकांची बदली। शहरातील पोलीस खात्यात पुन्हा एकदा खांडेपालट झाला आहे। उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी दरेगौडा पाटील यांची तर शहापूरच्या निरीक्षकपदी सिद्धप्पा सिमानी यांची नियुक्ती झाली आहे। नुकताच जाहीर झालेल्या यादीनुसार जिल्ह्यातील 14सह राज्यातील 135 निरीक्षक व 35 उपाधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत। शहापूरचे निरीक्षक सुनील कुमार H यांनी खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे। त्यांच्या जागी आता सिमानी हे काम पाहणार आहेत। त्यांनी यापूर्वी मार्केटचे उपनिरीक्षक म्हणून काम पाहिले आहे। अथणीजवळ अपघातात दाम्पत्य जागीच ठार। अथणी तालुक्यातील गुंडेवाडी गावामध्ये छोटा टेम्पो व 2 मोटरसायकल यांच्यामध्ये झालेल्या अपघातात शिंगणापूर येथील पती पत्नी जागीच ठार झाले। ही घटना गुरुवारी दुपारी घडली। अथणी जत रोडावर हा अपघात झाला। दुचाकीस्वार अनिल अण्णासाहेब पाटील व त्यांच्या पत्नी अनिता या दाम्पत्याचे जागीच मृत्यू झाला। जत तालुक्यातील शिंगणापूर गावातील हे दाम्पत्य हे अथणी मोटरसायकलवरून जात होते। त्यावेळी समोरून आलेल्या छोट्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। त्यामध्ये या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे।
वसतिगृहात राहण्यासाठी नोकरदार महिलांना मंजुरी पत्राचे वितरण. नोकरीच्या निमित्ताने खेड्यातून येऊन शहरात राहणाऱ्या महिलांना वसतिगृहाची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. बेळगाव शहरात उद्यमबाग, आझमनगर व शिवाजीनगर इथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह हे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक वसतिगृहात 50 नोकरदार महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी वसतिगृहांना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना आदेशपत्र वितरण केले. यावेळी निमंत्रित मान्यवर आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. खून प्रकरणातील दोघांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी. येथील राहुल सुबानबोळ या युवकाच्या खून प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेल्या संशयित दोघांची बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती CPI BS तळवार यांनी दिली. शैलेश संभाजी बोधळे व कौस्तुभ अमोल ओंधकर दोघे राहणार निपाणी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. राहुलच्या पत्नीच्या फिर्यादीनुसार संशयित दोघांवर गुन्हा दाखल करून बुधवारी रात्री बेळगाव विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांचीही हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली. रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप. उद्यमबाग येथील एका कारखान्यात रोजंदारी कामगार असलेल्या परंतु कोणताही आधार नसलेल्या विद्या दळवी या महिलेच्या मुलींना रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष सतीश नाईक यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. या महिलेच्या 3 मुली सध्या वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून गेल्या महिन्यात रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे शिक्षणासाठी वेगवेगळ्या रूपात मदत करण्यात आली. वडगावला कर्जबाजी विणकराची आत्महत्या. कर्जाचे ओझे व दारूचे व्यसन जडलेल्या वडगाव येथील विणकराने गळफास घेऊन बुधवार दिनांक 5 रोजी आत्महत्या केली. सतीश चंद्रकांत कामकर असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की सतीश याला दारूचे व्यसन होते. अलीकडेच त्याने घर बांधले होते. त्याला विद्युत माग व्यवसायात आर्थिक नुकसान झाले. कर्जाचे ओझे व आर्थिक ओढाताणीमधून सतीश याने आत्महत्या केली. बुधवार दिनांक 4 रोजी रात्री 10:15च्या सुमारास वडगाव धामणे रोड निजामिया नगर येथील विद्युत मागामधील तुळीला गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले. शहापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद आहे. अनगोळमध्ये बिबट्याच्या संचाराची धास्ती. अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मागील बाजूस बिबट्या प्राण्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच वन खात्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी करून बंदोबस्त लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संत मीरा शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत बिबट्या प्राण्याचे पायाचे ठसे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदर ठसे बिबट्याचे नसल्याचे स्पष्ट केले. सदर घटना समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे. भारताचा बांगलादेशावर दणदणीत विजयासह अंतिम फेरीत. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षीचे आणखी एक पदक पक्के केले. भारताने बांगलादेशाच्या संघाच्या सेमीफायनलमध्ये पराभव केला. बांगलादेशाने पहिली फलंदाजी करताना 20 षटकात 96 धावा केला होता. भारताने 97 धावांचे आव्हान 9 गटी राहून 9.2 षटकांमध्ये पूर्ण केले आणि स्पर्धाच्या सुवर्ण पदकांच्या शर्यतीत धडक मारली. विभागीय हॉकी स्पर्धेत चिटणीस शाळेला उपविजेतेपद. रामदुर्ग येथील स्पोर्ट्स स्कूल चंदरगिनी शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय हॉकी स्पर्धेत जीजी चिटणीस शाळेने उपविजेतेपद पटकावले. तसेच शाळेच्या 5 खेळाडूंची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्राथमिक मुलींच्या गटात पहिल्या सामन्यात चिटणीस शाळेने बागलकोटच्या 4-0 असा पराभव केला. उपांत्य सामन्यात चिकोडीचा 2-0 असा पराभव केला. तर अंतिम लढतीत धारवाडने चिटणीस शाळेचा 2-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. उपविजेता चिटणीस शाळेतील वैष्णवी एकनाळ, सेजल भुवी, आरुषी बसरुतेकर, भूमी लटकन, तनिष्का असळकर, श्रुती पावले, श्रुती अंबोजीचे या खेळाडूंची 9 ऑक्टोबर पासून मडगेरी कोडगू जिल्ह्यात होणाऱ्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना जयसिंग धनांजी यांचे मार्गदर्शन लाभले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर नविता शेट्टीगार, अध्यक्ष डॉक्टर चंद्रहास आनवेकर व शिक्षक व पालकांची प्रोत्साहन लाभले. धावपटू क्रांती वेताळ हिचा सत्कार. मराठा संघटन बेळगाव व विनय कदम समाजसेवा संघातर्फे बेळगाव ग्रामीण कल्लेहोर हायस्कूलची विद्यार्थिनी क्रांती वेताळ या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. क्रांती वेताळ या विद्यार्थिनीने 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा मराठा समाज संयोजक विनय कदम यांच्या उपस्थितीत क्रांतीवेता हिचा सत्कार झाला। कदम म्हणाले, आज आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा स्पर्धेमध्ये अव्वल ठरला आहे। क्रांतीवेता या विद्यार्थिनीने 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत कल्लेहोर गावाचे, आई वडिलांचे, शिक्षकांचे व बेळगाव जिल्ह्याचे मराठा समाजाचे नाव राज्यस्तरावर पोहोचवले आहे। यावेळी उपस्थित मराठा संघटनेचे संजय पाटील, लक्ष्मण चोपडे, राजू पंगराळकर, अनिल पाटील, पिराजी वेताळ, रुक्मण्णा मुरचे, तुकाराम पाटील, ज्योतिबा वेताळ, सूरज पाटील, युवराज मुरचे आदी उपस्थित होते। महावीर शाळेच्या मुलींची फुटबॉल स्पर्धेसाठी निवड। टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलेले भगवान महावीर शाळेच्या 7 मुलींची आगामी होणाऱ्या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली। जिल्हास्तरीय प्राथमिक मुलींच्या अंतिम सामन्यात शाळेने भगवान महावीर शाळेच्या अतितटीच्या अंतिम लढतीत 1-0 असा पराभव केला होता। शाळेतील मनाली झेंडे, इंद्रायणी पावनोजी, वैष्णवी होसमनी, गायत्री बाडगेर, विजयलक्ष्मी चौगुला, सुचित्रा हुंडाई, श्रीशा कोचेरी यांची निवड झाली। ही स्पर्धा ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यात विजापूर येथे होणार आहे। प्रशिक्षक जोसेफ परेरा, सुनील देसाई यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका निशा राजेंद्र, संस्थेचे अध्यक्ष सुधरम मुडळगी यांचे प्रोत्साहन लाभत आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।